ढोल्या मला आले तुला मला काल म्हणालेला ना तू घरी ये का आपल्याला पोरगी बघायला जायचं आहे. अरे हा विसरलो होतो. ना रात्री झोपच येत नाही. अरे जरा जमाने घे सबर का फल मीठा होता है. अजून कवर करू. बरं चल लवकर लांब जायचं आहे आपल्याला यायला उशीर होईल. दिवस मावळला की मला दिसत नाही. अहो हा पत्ता सांगता का. नॉनसेन्स मला नाही वेळ. काय रे का मारलं तू त्याला. सकाळी बायकोला म्हणालो बायको चहा दे. बायको म्हणाली उठ जा तुझा तू घे. म्हणून बायकोवर तर राग काढू नाही शकत म्हणून त्याच्यावर राग काढला. बरं बरं. अहो काय माणसं आहे त्या गावातली. पत्ता विचारल्यावर कोण मारतो का. हे बघ ते म्हातारे जरा बरे दिसतात त्यांना विचारूच आहे. हा चल काय सांगू तुला. मोबाईल मध्ये टोन झोपत असतात या मोबाईल नंतर अहो आपल्या जमान्याचं असं काय नव्हतं. मी ना माझ्या नातवाला ना ते रामगावच्या शाळेत मागच्या वेळी टाकेल पण यावेळी काय ऍडमिशन निघालं नाही. आता त्या शाळेत ना खूप छान छान उपक्रम होतात खूप छान छान स्पर्धा होतात. यावेळी छान खूप मोठा कार्यक्रम आहे ते आपल्याला जायचं आहे. तू येशील ना. वय वय मी बी ऐकलंय लय मस्त चालाय ती. अहो ते हनुमंत आणले कुठे राहतात. अरे इथं चाललाय वय. काय काम निघालं तिकडं तुमचं. अहो मुलगी बघायला चाललोय. जावा जावा नशीबच काढलाय. अहो पत्ता तर सांगा ना. वय वय सांगतो हा. एक काम कर इथून सरळ जा. एक चौक लागेल तिथून उजवीकडे वळ. पुन्हा एक म्हशीचा गोठा लागेल तिथून सरळ ये. म्या भेटेल. मी सांगेन मला नाही माहीत. अहो मामा नसल माहीत तर कशाला नुसतं एवढं फिरवता. अहो थोडी चेष्टा केली. या वयात जरा बरं वाटतं. घरी बायको सोबत पण हेच करतो. माझं घर पाहिजे होतं ना. अच्छा एक काम करा इथून सरळ अरे कोट्याच्या पोटच्या इथून सरळ जा. तिथे एक विहीर लागेल त्या विहिरीच्या मागे त्यांचा बंगला आहे. अरे इथं काय आठवलं. अहो मामा नमस्कार करतोय. देव करो तुम्हाला लगेच उचलो. काय काय म्हणालास रे. म्हाताऱ्याची चेष्टा करतो काय. मामा तसं नाही. तुमची देवाकडे प्रार्थना केली तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. असं होय. बरं ठीक आहे. आलं बघ एकांचं घर. अरे बंगला तर खूप मोठा आहे. पॅरलेस लेखा लचित पॅरलेस. अहो मामा मामी कोणी आहे का घरात. असं विक्रमाने ओढू नका. कुठका भाकर काही नाही. चला पुढे जावा. मुलगी एवढा मोठा अपमान. जाऊ दे गरज आपल्यालाच आहे. अहो भिकारी नाही हो. हनुमंत आणली इथेच राहतात का. अहो मालक ते भिकारी नाही. ते आपल्या दीपूला बघायला असं वाटतंय. बरोबर त्याला आत्मा घेऊ की नेहमीप्रमाणे लाथा मारून आखलून देऊ. सांगा लवकर. टाइम नाही मला. लय काम आहे मला पोराचं ऍडमिशन करायला जायचंय दामगाव शाळेत. लिलेंडर मधील पाणी पाच आणि बाहेर बस. मालकाची तुम्हाला कामा सांगले. हो मामा नमस्कार. अरे नमस्कार हो दे बाजूला. पहिले तू कोण आहेस ते सांग मला. हो मामा मी पारुबाईचा लेक. माझी आई म्हणाली तो तुझा मामा आहे म्हणजे तुम्ही. म्हणून मी तुमची पोरगी पसंत करायला आलोय. बरं बरं हा कोण आहे. हा माझा जीवा भावाचा मित्र मुरली. तुझ्यापेक्षा हा भारी दिसतो. हो मामा असं नका करू. त्याचं पोट भरलंय. हा म्हणजे राव. अहो म्हणजे त्याचं लगीन झालेलं आहे. मला लगीन करायचं आहे. अरे हो असं पिसाल्यावानी काय करतो. पोर माझी नाजूक आहे. अहो मग तेच तर पाहायला आलोय. दाखवा ना. अरे चंद्रा जरा बाहेर ये. आपल्या मुलीला बघायला पाहुणे आलेत.
अरे भाड्या ती माझी बायको आहे. तुझ्या तिच्या कांद्यावर अडलं सरकारी मालमत्ता वाटते काय त्या कांद्यावर वाटते अरे होय, या माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत. बरंच मेंटेन केलंय. अरे भुसाल्या जरा गप बस. चंद्रा तुला सांगितलं ना अशी कटावट करत जाऊ नको. लोकांचा गैरसमज होतो. या म्हाताऱ्याला तर माझं थोडं बी कौतुक नाही. माझं नशीबच फुटलंय. असला म्हातारा मला मिळाला. अगं चंद्रा असं नाही. तुझ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. तू माझी रंभा आहेस. हा म्हातारा मी आता रंगात आलेला दिसतोय. अहो बाबा मामी, अहो मामी, मला माफ करा. तुमच्या या सौंदर्याला पाहून मी भारावूनच गेलो. हो काय तुला म्हातारी वाटली वय मी? हो तसं नाही हो, चिडू नका. अरे भाड्या तुला आवडली म्हणजे काय झाला लगेच लगीन करशील काय? तुम्ही गप राहो, मध्ये मध्ये बोलू नका. 30 वर्षापासून मी गप्पच आहे. अरे जायचं असेल तुलाच विचारून जायचं. अहो मामी, मला पोर दाखवा ना. ये सुंदरी, ये चंद्रा बाहेर ये पटकन. पहा माझी मुलगी दीपिका. अरे वा मामी, तुमची पोरगी बी लय भारी आहे. मला पटलं. तुला आवडली म्हणजे काय लगेच लगीन करशील काय? तोंड बघितला का आरशात? माझ्या पोरीवर लगीन करायला निघालास तर तुम्ही गप राहा. मम्मी या दोघांचे मुलगा कोण आहे? हा मुलगा. वाव काय यांचा मुलगा आहे. मी त्याच्या प्रेमातच पडले. हो मामी, मला तुमची पोरगी पसंत आहे. मला जावई करून घ्या. हवं तर मी घर जावई होईन. मला तुमच्या पदरात घ्या. अरे तू काय बारीक पोर आहे का तुला पडदाच घ्याला? तुम्ही गप राहो. 30 वर्षापासून मी चादर लागेल चादर तुला विचारून जायचं. अहो मामा मामी, तुम्ही असं भांडू नका. मी तुमच्या मुलीला फुलासारखं जपीन. काय प्रश्न असतील तर आताच विचारा, नंतर तत्काळ नको. विचारून घे. अगं दीपू, तुझं नाव काय? मैरा बिरा आहे का? चायला दीपिका दीपिका म्हणाल. शेवटी अरे वा दीपू, काय तुझी आदा. या आदावर मी फिदा चालू. माझ्या काही शर्ती आहेत. मला घरातलं काम होणार नाही. स्वयंपाक मला जमत नाही. मल्टीवेस मध्ये मला पिक्चर दाखवा. बरोबर व्हॉट्सअपमध्ये मी लय भीती असते. हे सर्व मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे. नाही तर चप्पल पडल्यात लगीन करायला माझ्याशी. हे देण्या घेण्याचं काही बोलूयात का? आता कसा मुद्द्यावर आलास. माझ्या मुलीला एक आयफोन लागेल, 4 चाकी गाडी आणि बंगला, 4 तोळे सोनं, हे सर्व गोष्टी लागतील. तयार आहेस का? बरं ते जाऊ दे. हुंडा किती देणार ते सांगा. हुंडा घेणं देणं पाप आहे. यावर सरकारने बंदी आणली आहे. जायचंय का? काय करणार राव, एकतर पोरगी भेटत नाही आणि पोरगी भेटली तर यो डोकरा म्हणतो हुंडा देणार नाही. जाऊ दे, इथं आपल्यालाच आहे. मला तुमच्या सर्व शर्ती मान्य आहे. चला मग यावर्षी लगीन उरकून टाकू. मला सोन्यासारखा जावई मिळाला. मंडळी आहे अंदाजे तर मला द्या. चंद्राला नका देऊ आणि जेवल्याशिवाय जाऊ नका. जेवण त्यांच्या मागे आहे. माझ्या सुनबाई नाव तर घे. नुसताच रोहित आला सेंचुरी मारून सदाशिवरावांचं नाव घेते 4 गडी राखून. अरे विश्रांती कांडे मुलींचं 18 वर्ष पूर्ण आहे का? आणि रात्री
त्यानंतर गाणी वाजवायला बंदी आहे अहो साहेब धुराच्या नरकांड्या सोडायला आग लागली काय इथे लग्न आहे कोणाचं तरी लग्न आहे म्हणजे जेवायला पण असेल जेवून जायचं का साहेब देते का नाही उपवास असतं दुसऱ्या लग्नात जेवायला. अहो साहेब याचं अजून लग्नच नाही झालं पोरगीच भेटा नाही कुठे. आणि किती कचरा केला इथं स्वच्छतेचं महत्व तुम्हाला समजतो की नाही. रामगावच्या आदर्श आपण जरा किती स्वच्छता असते त्यांची म्हणून मंडळी तुम्हाला सांगतो कार्यक्रम सुरू असताना किंवा कार्यक्रम झाल्यावर कोणी कचरा टाकू नका.